सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील संत मुक्ताबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले। यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा शुभारंभ करत त्यांनी पालखीचे पूजन केले आणि स्वतः पालखीचे सारथ्य करून या ऐतिहासिक आध्यात्मिक परंपरेत सहभाग घेतला। यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते। या प्रसंगी आमदार एकनाथ खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वरी रेड्डी, संत मुक्ताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने वारकरी व भक्तगण उपस्थित होते। पालखीचे सारथ्य केल्यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की वारकरी परंपरा ही आपल्या महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख आहे। आज आपल्या संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे सारथ्य करायला मिळाले, पालखी वाहण्याची संधी मिळाली। आज मला ही सेवा मिळणे हे अत्यंत भाग्याचे व गौरवाचे क्षण आहे। संत मुक्ताबाई, सर्व संत आणि विठ्ठल चरणी एक प्रार्थना, चांगला पाऊस पडू दे, शेती बहरू द्या, शेतकरी सुखी होऊ द्या आणि संपूर्ण राज्य समृद्ध होऊ द्या। पंढरपूर वारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व पालख्यांच्या सुरक्षिततेसाठी शासन स्तरावर आवश्यक ती तयारी करण्यात आली असल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे। त्यांनी सांगितले की सर्व पालखी प्रमुखांची बैठक शासनाने घेतली असून त्यामध्ये सोहळ्याचे वेळापत्रक, वाहतूक व्यवस्थापन, वैद्यकीय सुविधा, पालखी तळांवरील आवश्यक सोयी सुविधा आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। याशिवाय महिला वर्गासाठी स्वतंत्र व्यवस्था व त्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या जाते। वारकरी संप्रदायाचे जतन आणि संवर्धन हे शासनाचे कर्तव्य असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले। पालखी मार्गावरील ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्नानगृहे व्यवस्था यासारख्या गोष्टींचे काटेकोर नियोजन करण्यात आले असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। मुक्ताईनगर येथून प्रस्थान केलेली संत मुक्ताबाईंची पालखी पुढे पंढरपूरकडे प्रस्थान करत असून तापी तीरापासून चंद्रभागेच्या तीरापर्यंत जाणारी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतराची पालखी आहे। पालखीच्या प्रत्येक टप्प्यावर प्रशासन सज्ज असून राज्य सरकार वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचीही ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे। यावेळी बोधवळ जामनेर रस्त्यावरील नवीन मंदिरात पालखी आली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिकात्मक काही बहिणींनी समोरून राख्या बांधल्या। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव। चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया। मूर्तिजापूर, महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे। प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे, त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया। जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे। प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो। प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो, तसेच प्राण्यांची देखील हानी होते। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल। प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारच्या रोगांचा धोका असतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो। प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात? प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा। प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा। प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा। प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या। प्लास्टिक बंदी, स्वच्छ शहर, सुंदर भविष्य। राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया। नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी।